प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे अभिमान, भक्ती करून तुझे मिळेल तुला समाधान. सोडून दे रे अभिमान, भक्ती करून तुझे मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व मान, भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व मान, भक्ती कर प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून जाशी तुरे मोक्षाला, पाप करून जाशी तुरे नरकाला. पाप करून जाशी तुरे नरकाला, पाप करून जाशी तुरे नरकाला. भक्ती करून जाशी तुरे मोक्षाला, पाप करून जाशी तुरे नरकाला. पाप करून जाशी तुरे नरकाला, पाप करून जाशी तुरे नरकाला. अभिमान सोडून दे रे मिळेल तुझला मान, अभिमान सोडून दे रे मिळेल तुझला मान. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभू मिळेल तुला समाधान. सोडून दे गळा अभिमान, भक्ती करून प्रभूचे मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान, भक्ती करून प्रभूचे मिळेल तुला समाधान. नारायण नारायण नारायण, श्री हरी श्री हरी श्री हरी. हे प्रभू, हे जगाच्या पालन करता, तुझ्या कृपा आशीर्वादाने सगळीकडे आनंदी आनंद आहे. नारायण नारायण नारायण. लता, फुले आणि त्यावर फुलणारे भ्रमण सर्व काही अगदी आनंदात आहेत. नारायण नारायण नारायण, श्री हरी श्री हरी श्री हरी. हे प्रभू, हे शिवशंभो, तुझ्या कृपा आशीर्वादाने सर्व काही सुख समाधान माझ्या घरी आनंदाने नाचत आहे. सौख्य संपत्ती सर्व काही मिळत आहे. पण एकच गोष्ट मात्र जीवाला सतवत असते. पण काय स्वामी, तुमचे दुःख समजू शकते. अहो, पोटचा वर गोला कुठला आई वनात झण असतो का? अहो, आपला पुंडलिक अजून लहान आहे. हो हो, अगं लहानच आहे तो. पार्वती, अगं तुझ्या लहानामुळे तो वाया जातोय. पार्वती, समजव तुझ्या मुलाला. जाणू काका, जाणू काका, जाणू काका, जाणू काका, मला मदत करा. अरे उठ उठ सोम्या, काय झालं रे? जाणू काका, तो सावकार मला घराबाहेर काढायला निघाला आहे. काय सांगतो? म्हणतो आताच्या आता घराबाहेर जा, नाही तर तुला हे करेन. काय काय? अरे तुझ्या कुराड उघडली त्याने. अरे देवा, उठ उठ उठ. जाणू काका, मला तुमच्याशिवाय कुणी नाही. जाणू काका, मला मदत करा. अरे उठ सोमा, उठ. त्या परमेश्वरावर विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. जा जा, तुला मी त्या कर्जातून मुक्त करतो. येतो मी तुझ्या घरी. येतो ना. पार्वती, मी जरा धावून येतो. ठीक आहे, पण जरा लवकर या हा. हो हो.
हो पार्वती काकू हो पार्वती काकू काय हो भटजी महाराज सकाळ सकाळी येणं केलं म्हणजे सकाळी जावं लागणार ना तुमच्या तो लाडला कोण पुंडलिक काय केलं माझ्या पुंडलिकानं त्याने काय केलं माझ्या पूजेच्या महाप्रसादामध्ये जो अभिषेकासाठी दूध वापरलं तो दूध त्याने घट्ट पिऊन टाकलं आणि त्यानं माझ्या आंबा आणि काजू पण हलवून टाकले. हे बघा तुमचं नुकसान झाले ना ते मी भरून देईन पण हे घरी नाही मी ते आले की तुम्हाला त्यांना सांगते मी सांगा हा नाही सांगा चालेल. ठीक आहे सांगते हा येतो या आई ए आई पुंडलिका आई पुंडलिका अरे आता तो मोठा झाला अरे आता मोठ्या माणसासारखं वागायचं पण मी असं काय केलं आई काही नाही रे. बर ठीक आहे. अरे आता ते भटजीकडे येऊन गेले काय म्हणत होते ते म्हणाले की तू काही नुकसान केलेस म्हणून नाही आई असं मी काहीच नाही केलंय. ठीक आहे जा मग आज जाऊन विश्रांती घे बरं आई येतो. ठीक आहे पार्वती अगं हे पार्वती आलात हो अगं पण तू खोटी बोललीस पण तुझे डोळे मात्र खोटे बोलणार नाही अगं वेडी आपला पुंडलिक वाया गेलाय अगं वाईट मित्राच्या संगतीला लागलाय तो असं काही नाही बघा ते जाऊ दे त्या सोमाचं काय झालं आणि तो सावकार काय म्हणाला सावकार अगं काय म्हणणार आपल्या गावातला सावकार तो सोडून दे ना बिचाऱ्याला पार्वती बोला मी म्हणतो आपल्या पुंडलिकाचं लग्न लावून दिलं तर हे बघा तुम्ही अगदी माझ्या मनातल्या बोलत बघा पण हो त्याला तुम्ही मुलगी बघून घेऊन या हो हो परवाच ते काका सांगत होते एक छान मुलगी आहे आपल्या सगळ्यांचा संसार सुखी करील अशी मुलगी आहे बघ मी जातो आणि त्याच्या वडिलांनाच भेटतो ठीक आहे पण ती मुलगी आपल्या दोघांचा सांभाळ करेल अशी छानशी मुलगी बघून या तू काही काळजी करू नको अगं आपल्या मनासारखीच मुलगी भेटणार मी येतो त्या परमेश्वरावर विश्वास आहे आपला ठीक आहे चल नवरी मुलाच्या मामाने यायचं इकडे मामा मामा या बाबा गणनायकं गजमुखं
मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे राञ्जना सवस्थितं गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. नवरा मुलीने हार वगैरे घालून घ्यायचे एकमेकांना. आपलं लग्न पार पडलेलं आहे. नवरा मुलीचं आपल्याला वारस आता काढायचं आहे. सुनबाई, अगं हे सुनबाई. काय झालं सासूबाई? अगं अगं तू अजून उठली नव्हतीस? अगं सकाळची कामं करणार कोण? केर कचरा करणार कोण? अगं स्त्रीच्या जीवनात तुळशीची पूजा मध्ये खूप महत्वाची असते बघ. पण मी म्हणते, मी नव्हते तेव्हा करत होतात ना? तसेच करा. आणि हो, तुम्ही मला सकाळी उठवत जाऊ नका. अगं पण सकाळी उठताना मग तुळशीची पूजा करणार कोण? हे मला माहिती नाही. मी नाही करणार. मला उठवायचं नाही. देवा देवा पांडुरंगा. आई, पंढरीका, हे तुला विचारू का? आता काय झालं आई? काही नाही रे. मी अशी आजारी आणि तुझे वडील खूप म्हातारे झाले शेतीची कामं करून. मग आता मी काय करू असं म्हणतेस तू? काय करू नकोस रे. अरे फक्त सुनबाईला जरा समजावलंस तर बरं होईल. आता काय मी समजवू तिला? कशी समज देऊ तिला? काय माहित कुठे राहिले? बघितला कसा बहाणा करतात ते. मीच मेली कमी नशिबी. तुम्ही मला मारा, मला मारू नका, मला मारू नका. आई, तू आधी आज जा बघू. अगं हो, तुला रडायला असं झालं काय? आणि हो, तू एवढी सुंदर आणि तुझ्या चेहऱ्यावर असा रुसवा, हे काय पटण्यासारखं नाही. खरंच मी एवढी सुंदर दिसते का? खूप सुंदर आहेस तू. आणि हो, उद्यापासून कोणतीच घरची कामं करायची नाही. धुणी, भांडी, केर, कचरा, जे पण घरची कामं असतील ती सर्व मीच करीन. अय्या, खरंच की? हो, खरंच. मग आतापासून लागा का मला? हो हो, लागूया. पण ह्या तुझ्या प्रेमाची गोडवी एक सुंदर असा गाण्याने झाली तर. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते
घर बसल्या मिळतं. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली, आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. पार्वती, अबे ए पार्वती, कुठे गेली बाबा ही? पार्वती, काय झालं स्वामी? अगं आता नवीन सुनबाई तुझ्या घरात आली तेव्हा तुझी कामं फार कमी झाली असतील ना? हो ना. मला मला एक तुम्हाला सांगायचं आहे. बोल ना. पुंडलिकाचं लग्न झाल्यापासून पुंडलिक थोडा वेगळा वागतो असं तुम्हाला वाटत नाही का? अगं तुम्हा बायकांचं असंच असतं. अगं तो पूर्वी घरात येत नव्हता म्हणून तू तक्रार करत होतीस, आता तो घराबाहेर राहतो म्हणून तक्रार करते. तुम्हा बायकांचं कधी पटणार नाही. हे पांडुरंगा सुखी ठेव बाबा. सुनबाई, अगं हे सुनबाई, काय झालं सासूबाई? काय झालं सासूबाई? अगं अगं पुंडलिकाला आम्ही हाताच्या फोडाप्रमाणे जपला आणि तू तिच्यापासून भांडी धुणी करून घेतेस. अगं तुला वाटतं तरी काय? एवढी काळजी आहे ना तुमच्या मुलाची, मग मी म्हणते तुम्ही स्वतःच का करत नाही ती कामं? अगं तोंड जरा सांभाळून बोल की. आता बोलणार नाही, मिचकी बसली असेल तुमची. सुनबाई, पायरी सांभाळून बोल. हे तुमच्या लाडक्या मुलाला सांगा, समजला? देवा पांडुरंगा, उमा, ए उमा, कुठेच माझ्या राणी? अगं काय झालं आता? काय झालं या सुंदर चेहऱ्यावर परत रुसवा? किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुम्ही एकटा माझे, तुमची आई मला आमच्यावर म्हणते. असं म्हणतेस का? बघतो त्या थेरडीला. आणि त्या थेरडीला आपल्या दोघांमधील प्रेम बघवत नाही. हा मी आलोच, त्या थेरडीला बघतो मी आता. अरे काय करतोस तू? माझ्या बायकोला कामचोर म्हणते. पुंडलिका, काय करू बसला काय तू? पुंडलिका, अरे स्वतःच्या आईवर हात उघडतोस काय? खेळड्या, माझ्या बायकोला कामचोर म्हणताय ते. अरे थांबा, तुमची व्यवस्था करतो बरोबर. थांबा इथे. पार्वती, अगं काय झालं? कुठे आहात तुम्ही? अगं मी इकडे आहे. पार्वती, ही घ्या तुमची बोचकी आणि चालायला लागा या घरातून. पुंडलिका, अरे ज्या आईनं तुला 9 महिने तुझ्या पोटात सांभाळलं, तिच्यावर तू हात उगारला. अरे काय म्हणावं तुला? पुंडलिका, पोट सांभाळून बोला, समजलं ना? पुंडलिका, मी माझ्या बायकोवर एवढं प्रेम करतो ना, अरे तिच्या
तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे. इथून या घरातून आज आता चालू पडायचंय. चला हे देवा तू सांग मला काय गुन्हा आमुचा झाला लई वाया गेला छळ तो आम्हाला कसा मुलगा नशिबी दिला हे देवा तू सांग मला काय गुन्हा मुचा झाला लय वाया गेला छळ तो आम्हाला कसा मुलगा नशिबी दिला हे देवा तू सांग मला जीवा पाड माया लावली लाडावून त्याला ठेवली त्याला राहिली ना जात गेला विसरून बात जेव्हा बायको याला गावली काय करूया हैवानाला बायकोचा बैल झाला लई वाया गेला छळ तो आम्हाला लई वाया गेला छळ तो आम्हाला कसा मुलगा नशिबी दिला हे देवा तू सांग मला घेतो बायकोला खांद्यावरी बांधतो गळ्यात आमुच्या दोरी आमुचे उपकार गेला विसरून सार या आई बापाचे हाल करी देवा विनवी तो रे तुला नको असा मुलगा देऊ कुणाला लई वाया गेला छळ तो आम्हाला लई वाया गेला छळ तो आम्हाला असा मुलगा नशिबी दिला हे देवा तू सांग मला काय गुन्हा आमुचा झाला लई वाया गेला छळ तो आम्हाला लई वाया गेला छळ तो आम्हाला कसा मुलगा नशिबी दिला हे देवा तू सांग मला अहो, अगं तुझा विचार काय आहे? मी तर माझ्या आई वडिलांना बाहेर काढले पण मनाला कुठेतरी दुःख होत आहे. पण मी म्हणते घेऊन या त्यांना, एवढेच आपल्याला कामाला मदत होईल. तुझं अगदी बरोबर आहे. मी आत्ता जातो
आणि त्यांना परत घेऊनच येऊ. या लवकर जावा. बरं तू घराकडे लक्ष दे. ठीक आहे, मी जेवण बनवून ठेवते. स्वामी बोल पार्वती. चौकात चला. अगं काय आपल्या नशिबात आलं. एकच्या एक कोणचा पोर सून घरातून बाहेर काढला आपल्याला. आता आपला जायचंय, आपले पाय जातील तिकडे आपला जायचंय. हो. पण आता आपण कुठे जायचं? बघू कुठेतरी. मला वाटतं इकडं पुढे कुठे झाडाचा आसरा घेऊन बसूया. इथून चला. आई बाबा ओ बाबा आई आई कुठे आहात तुम्ही? आई बाबा आई बाबा आई आई कुठे आहे तू? आई बाबा आई पार्वती, बोलो स्वामी. अगं हा तर आपल्या पुंडलिकाचा आवाज आहे ना? हो, मला पण असंच वाटतं. आई बाबा चला मी तुम्हाला घ्यायला आलोय. तुमच्या सुनेने तुम्हाला परत घरात बोलवलंय. चला येत आहे ना? बघ अगं तुला सांगत होतो तुझी सून फार चांगली आहे, पण तू माझं ऐकलं नाहीस. हो आई तुझी सून खूपच चांगली आहे. चला दोघही घरात चला. होय चल पार्वती. अरे आता आम्ही असे आणले, आम्हाला काही घरची कामं वगैरे होणार नाही. बाबा पण तू म्हणतोस म्हणून येतो. तुम्ही काळजी करू नका. चला घरची कामं हे होतच राहते. स्वामी चला चल पार्वती चल. चला बाबा. कुठे आहात तुम्ही? पार्वती कुठे गेला सोडून मला? अगं इकडेच आहे. ये. काय? हा हा ये. बस बस बस. पार्वती चालू दमदा चालला. होय. अगं राहू दे राहू दे. तुझं पण वय झालं आणि माझं पण वय झालं. काय करायचं? उमा अरे उमा काय नाही आई बाबांना घेऊन आलोय. आणि हो वाटेत येताना आई बाबांनी सांगितलंय की त्यांची एक इच्छा पूर्ण करायची. कसली इच्छा? पंढरीला वारीला जायची. मग जाऊया की. ठीक आहे मी येतोच. पार्वती काय ग? अगं कुंडलिक आता काय म्हणत होता? अहो, वारीचं काहीतरी बोलत होता. मी म्हणतो तो आल्यावर एकदा त्याच्या कानावर घालू. आपण पण जाऊ आता एकदा काशी यात्रेला. नेलं तर नेलं. हे बघा माझे ते लास्ट इच्छा आहे. फक्त एकदा काशी बायकोला यात्रेला जावं,
सोबत घेऊन जायचं कायमची तोंड बंद म्हणजे या करून लोकांच्या टीकेला तोंड आहे. त्यापेक्षा आई वडिलांचं निमित्त करून बायकोला व्यासलीला नेलं तर हेच बरं. आणि ही अवदसा कधी एकदा बाहेर जाते ना असं पुन्हा एकदा वाटतंय. येतो आई बाबा हक्काचा मी पूर्ण करेन. येताय ना यात्रेला, काय म्हणतो वारीला येताय ना? अरे पण अशी आम्ही आणली, आम्ही तुमच्या बरोबर आलो तर अडचण नाही ना वाटणार? नाही नाही काही अडचण नाही. चला तुम्ही आमच्या सोबत चला. आपण जायचं म्हणते. तुम्ही जात असाल तर मी येईन. हो हो आम्ही सुद्धा तयार आहे. चल आपले कपडे बांधू. चला. कपडे कपडे आई बाबा या लवकर. पार्वती तू आलीस काय? आले आले. मुक्कामाच्या ठिकाण किती राहिले? अजून 4-5 कोस आहे, दूर आहे. मी खूप थकून गेले. असं काय? बरं तू ये माझ्या पाठीवर. आणि आणि मामजी आणि सासूबाई मागे राहतील ते. त्यांची व्यवस्था केली आहे मी. थांबा. पार्वती कुठं आहे? होय. बरं काय करतो मुलाने? काय म्हणतोय? ये. चला. चला आई बाबा. चला या लवकर. या लवकर या. स्वामीजी आम्हाला एक मार्गदर्शन कराल का? करू करू. आम्ही वारीला चाललोय. तिकडे जाण्याचा रस्ता नेमका कसा भेटेल हे तुम्ही सांगाल का? पायथ्यास्त वाणग्रस्त आम्हाला ठाऊक असले काहीच कारण नाही. म्हणजे दूरस्थ किती वेळ सकाळ तीर्थ माझ्या घरीच आहे, त्यामुळे मला तिथे जाण्याचा योगच आला नाही. म्हणजे समजलो नाही मी. मी माझ्या आई वडिलांतच शिव पार्वतीला पाहतो आणि त्यांच्या अखंड सेवेत शिव पार्वतीची उपासना करतो. बाळ पुंडलिक जगाला जन्म देणारा आणि जगाचे पालन करणाऱ्या ज्या शिवपार्वतीची पूजा आपण करतो त्या शिवपार्वती आणि आपल्या आई वडिलांत काय फरक आहे? बरे मग आपण आपल्या विटंबना का करतो? दुःख देऊन शिवपार्वती आपल्यावर कधी प्रसन्न होतील? त्या परमात्म्याला असं आई वडिलां समानच आहेत. जगाला पावन करणाऱ्या मातांनो, माझी चुकी झाली, मला क्षमा करा. होय आम्हीच जगाला पावन करणारे आहोत हे खरे. पण हे सामर्थ्य आपल्या आई वडिलांची सेवा त्याला पुण्यशील पुरुषाच्या सेवेने प्राप्त होतं, समजलास?
तू आधी दूर हो आमच्यापासून. आई वडिलांचा छळ करणार तू पापी आहेस. तुझ्या सावलीचा देखील विचार नको आम्हाला. मला क्षमा करा. मी काय केलं म्हणजे तुमची सेवा करायची मला संधी मिळेल. हे बघ आता तुला पश्चाताप झालाच असेल तर कुटस्वामींसारखी आई वडिलांची सेवा कर. त्यांच्या साक्षात देव प्रसन्न झाले आहेत. बर, आजपासून मी आई वडिलांचाच माझी ईश्वर सेवा हे मी अगदी मनोभावाने करेन. हे तुम्हाला मी आश्वासन देतो. तू आई वडिलांची सेवा मनोभावेने करशील तर साक्षात हरी तुझ्या भेटीला येतील. ठीक आहे. आजपासून विठ्ठल हाच माझा आई वडील. आई बाबा, हा पुंडलिका, तुम्ही आता पुढे चला. आपल्याला वारीला जायचंय. नारायण 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 श्री हरी श्री हरी श्री हरी. प्रणाम प्रभू. आज आपण इथे नारायण नारायण. मी तर भ्रमण करणारा आज येते उद्याच येते, परंतु प्रभू आपण तर चिंतामग्न दिसत आहात. काय करणार मुनिवर? आमची जी रुक्मिणी आमच्यावर रुसून निघून गेली, परंतु तिला सोडून आलेच पाहिजे. नारायण नारायण. प्रभू आपण तर या जगाचे पालन करता श्रीनारायण. आई वडिलांना देवदेवी समान मानून त्यांची जीवाभावाने सेवा करणाऱ्या पुंडलिकाला एकदा डोळे भरून पाहावसे वाटते. नारायण नारायण. जशी आपली इच्छा प्रभू. नारायण नारायण नारायण. श्री हरी श्री हरी श्री हरी. आई बाबा, मला क्षमा करा. मी पापी आहे. मी तुमचा खूप छळ केला. सासूबाई, मला क्षमा करा. मला क्षमा करा. देवा, तू आलास. भक्ती केल्याने आलास. मी आई वडिलांच्या सेवेत व्यस्त आहे. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. ही भीती आहे, त्याच्यावरच तू उभा राहा. जशी तुझी इच्छा कर. देवा, मला कुबेराचं भांडार काही नको. माझ्याकडे सर्व काही आहे. पण तू ह्याच अशा विटेवर उभा राहून या येणाऱ्या भाविकांना तू सतत असंच दर्शन दे आणि त्यांना असंच दर्शन घडू दे आणि त्यांच्याकडूनही आई वडिलांची सेवा होऊ दे. अशीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. मला क्षमा कर. तथाच